नमस्कार. मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. सध्या महाराष्ट्रामध्ये जसा औरंगजेबाची कबर आणि इतर सगळे विषय गाजतायत, तसा एक विषय हा खरं म्हणजे गाजायला हवा होता, परंतु तो एकूणच राजकीय सगळा जो धुरळा सुरू आहे त्याच्या बाहेर आहे. आणि तो विषय आहे महाराष्ट्रातील घरघंटी आणि शिवणयंत्र वाटपातला घोटाळा. भारतीय जनता पार्टीचे आमदार किसन कथोरे यांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये हा विषय मांडला. त्यांना दोनदा हा विषय मांडायची संधी देण्यात आली. याच्यापूर्वी त्यांनी बदलापूर नगरपालिकेतील प्रशासकीय काळात झालेला भ्रष्टाचार, तिथली अनागोंदी प्रशासनाची, या सगळ्या गोष्टींच्या सोबत हा घरघंटी आणि शिवणयंत्र वाटपाचा विषय मांडला होता. परंतु काल त्यांनी पुन्हा हा विषय स्वतंत्रपणे त्याच्यावरती लक्षवेधी मांडली, ती स्वीकारण्यात आली. आणि त्याच्यावरती किसन कथोरे यांनी काही जे आरोप केलेले आहेत, एक तर भ्रष्टाचाराचा आरोप तर त्यांनी केलेलाच आहे, त्याच्यासोबत त्यांनी असं म्हटलंय की हे घरघंटी आणि शिवणयंत्राचं जे वाटप झालंय ते एका राजकीय पक्षाच्या, विशिष्ट राजकीय पक्षाच्याच जवळच्या लोकांना करण्यात आलेलं आहे, असं सुद्धा त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे. आणि ह्याच्या पाठीमागे कोण लोक आहेत हे शोधण्यासाठी त्याची चौकशी झाली पाहिजे, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्यांनी नाव नाही घेतलं कोणाचं, आणि हा राजकीय पक्ष कुठला हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाहीये. आता आपल्याला स्वाभाविकपणे हे कळायला हवं की जो कोणी राजकीय पक्ष असेल, फक्त त्यांच्याच लोकांना घरघंटी आणि शिवणयंत्र महायुती सरकारच्या काळामध्ये जर वाटप झालं असेल तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की महाविकास आघाडीमधले जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यापैकी हे पक्ष नसणार. म्हणजे उरले कोण? भारतीय जनता पार्टीचे लोक जर बोलतायत तर भारतीय जनता पार्टीचे लोकही नसतील. मग उरले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना. किसन कथोरेंचा जो रोख होता तो अगदी स्पष्टपणे सांगायचं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे होता. त्यांना असं म्हणायचं होतं की एकनाथ जे काय वाटप झालं, ज्या महिलांना वाटप झालं, ज्या लाभार्थी महिला आहेत त्याच्यामध्ये जास्त करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळच्या महिला जास्त आहेत, किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना हे फॉर्म देण्यात आले आणि ते त्यांनी वाटले. त्याच्यामध्ये सुद्धा व्यवहार झालेला आहे, देण्याघेण्याचे व्यवहार झालेले आहेत, असा स्पष्ट आरोप किसन कथोरे यांनी विधिमंडळामध्ये केलेला आहे. नेमका हा घरघंटी आणि शिवणयंत्राचा भ्रष्टाचार काय आहे, हे प्रकरण काय आहे? कायद्याने वागा लोक चळवळीला हे प्रकरण नवीन नाहीये. गेले वर्षभर कायद्याने वागा लोक चळवळ ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करते, परंतु महाराष्ट्रामध्ये आता सरकार नावाचं अस्तित्वच नसल्यामुळे किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या तुम्ही तक्रारी केल्यात, घोटाळ्याच्यात जर उघडकीला आणले तर त्याची चौकशी होईल, त्यावर काही कारवाई होईल, अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही आहे. उलट अशा प्रकरणांवर पांघरून घालण्यासाठी वेगवेगळ्या तणावाचे, ताणतणावांचे विषय, धार्मिक विद्वेषाचे विषय हे पुढे केले जात आहेत. हे आता काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये. त्यामुळे कायद्याने बघा लोक चळवळ वारंवार हा विषय उचलत असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता किसन कथोरे यांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये हा विषय मांडलाय. आपण ऐकूया की किसन कथोरे नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर आपण विश्लेषण करणार आहोत की ह्याच्या पाठीमागचं नेमकं राजकारण काय. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री गौण खनिज अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणाकरता व त्यांच्याकरता रोजगार निर्मिती करण्याकरता कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील महिलांना शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्यास 28 फेब्रुवारी 2024 प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु 2.5 कोटी रुपयाच्या या शिलाई मशीन घरघंटी खरेदी करताना प्रधानमंत्री गौण खनिज अंतर्गत भारत सरकारच्या 16 सप्टेंबर 2015च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचा भंग करून ही खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये महिला लाभार्थी निवड करताना काही आर्थिक देवाणघेवाण करून काही महिलांचे ठराविक काही एजंटांच्या मार्फत ते अर्ज बाद करण्याच्यासाठी आणि ठराविक पक्षाच्या माध्यमातून ते काम करण्यात आलं. मी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रशासकांना लेखी पत्र दिलं. याची चौकशी होईपर्यंत एक वाटप थांबवावे, परंतु पत्रव्यवहार करून सुद्धा सूचना केल्या होत्या
परंतु कोणाच्या तरी दबावाने प्रशासकांनी हे वाटप शिलाई मशीन आणि घरघंटीचं वाटप केलं। या शिलाई मशीन व घरघंटी वाटपाची सखोल चौकशी करून प्रशासक व महिला बाल विकास अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे। प्रशासकीय मान्यता 28 फेब्रुवारी 2024 ला मिळाली। वाटप डिसेंबरच्या 2024 मध्ये म्हणजे 10 महिन्यांनी केले। मग अध्यक्ष महोदय, लेखी पत्रव्यवहारामध्ये कुठेही शहरातील महिलांना शिलाई मशीन घरघंटी वाटप करू नका असे मी कुठेही म्हटले नव्हते, परंतु चौकशी करून याचं वाटप करावा अशा प्रकारचं अध्यक्ष महोदय मी पत्र लेखी दिलं होतं। लेखी पत्रव्यवहार केल्यानंतर घाईघाईने शिलाई मशीन वाटप करून त्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज होते त्या महिलांची छाननी करतानाच सगळ्यांना बाद करण्यात आले आणि ठराविक काही एजंटांच्या मार्फत या निवड करण्यामध्ये आली आणि त्याची वाटप करण्यामध्ये आली। याची सखोल चौकशी व्हावी अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। अध्यक्ष महोदय, माझा दुसराही प्रश्न आहे, शिलाई मशीन व घरघंटी 2.5 कोटीची खरेदी कोणत्या एजन्सीला हे काम देण्यात आले होते? त्यांनी 1 HP घरघंटी किंमत 21,700 तर शिवण यंत्राची किंमत 12,700 इतक्या चढ्या रकमेने खरेदी करून मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। अध्यक्ष महोदय, याची चौकशी करून या एजन्सीकडून आणि अधिकाऱ्यांच्याकडून याची वसुली करणार का? अध्यक्ष महोदय, तिसरा प्रश्न असा आहे की एकूण अर्ज आले 3804 महिलांचे अर्ज प्राप्त असताना आपण 1490 महिलांना लाभ दिला। उर्वरित 1834 महिलांचे अर्ज कागदपत्र अपूर्ण पूर्तता असून सुद्धा अपूर्ण दाखवण्यात आलेले आणि काही गाळ केलेले आहेत। 3800च्या वर अर्जापैकी ज्या महिलांची निवड केली ते संपूर्ण महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून पूर्ण अनैतिक पद्धतीने त्याचा गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यामुळे या महिलांच्या दुसऱ्या महिलांच्यावर जो झालेला अन्याय तो दूर करण्यासाठी यावर एकेका घरामध्ये 2-2 मशीनी एकेका घरामध्ये देऊन दुसऱ्यांच्यावर अन्याय केलेला आहे। याची सखोल चौकशी करून आपण त्रयस्थ समिती मार्फत याची चौकशी करणार का? हा माझा तिसरा प्रश्न आहे। आपण ऐकलं की किसन कथोरे नेमकं काय म्हणाले आणि त्यांनी काय नेमका विषय मांडला। त्यांचं असं म्हणणं होतं की 2.5 कोटीची खरेदी करण्यात आली घरघंटी आणि शिवण यंत्रासाठी आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची निविदा मागवण्यात आलेली नव्हती। ही कंपनी कोण आहे, त्या कंपनीला हे काम कसं मिळालं आणि त्याचं परस्पर हे सगळं वाटप कसं करण्यात आलं, लाभार्थी कोणी ठरवले, एका घरामध्ये 2-2 लाभ मिळालेले आहेत असा सुद्धा त्यांनी आरोप केला। म्हणजे एका लाभार्थ्याला 2 शिवण यंत्र सुद्धा घरघंटी सुद्धा असं सगळं मिळालेलं आहे। त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ज्या पद्धतीची ती वस्तू आहे त्याची जी किंमत लावण्यात आलेली आहे घरघंटीसाठी 21,700 आणि शिवण यंत्रासाठी 13,700 तर ही किंमत सुद्धा वाढीव आहे आणि अवास्तव आहे ती किंमत आणि या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे असं किसन कथोरे यांनी म्हटलेलं आहे। महिला व बाल विकास मंत्री उदय सामंत यांनी त्याला उत्तर दिलंय आणि उदय सामंत यांनी असं म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारची निविदा यासाठी मागवण्यात आलेली नाही, कारण ही योजना डीबीटी आहे आणि डीबीटी योजना असल्यामुळे निविदा मागवण्याचा किंवा कुठलीही कंपनी एजन्सी नियुक्त करण्याचा प्रश्नच येत नाही आणि हे वाटप हे केलेलं नाही आहे शासनाने। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि महिलांनी स्वतःहून ही वस्तू खरेदी करायची आहे असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। आता उदय सामंतांच्या आणखी एका विधानाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की त्यांनी असं म्हटलेलं आहे अजूनपर्यंत कुठल्याही महिलांच्या खात्यावर डीबीटी करण्यात आलेली नाही। आपण ऐकूया उदय सामंत नेमका काय म्हणाले। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य किसन कथोरे साहेबांनी कुळगाव बदलापूर संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, सर्वप्रथम मला एक सांगायचं आहे की इथं मशीन खरेदीचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण हे डीबीटी करून मशीन लाभार्थ्याने घ्यायची आहे। त्याच्यामुळे मशीन खरेदी करण्यासाठी कुठची एजन्सी नेमली किंवा एजन्सी नेमणार आहोत अशातला भाग नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शिलाई मशीनसाठी 1855 हे प्राप्त अर्ज होते आणि घरघंटीसाठी 1949 हे प्राप्त अर्ज होते। याच्यामध्ये पात्र अर्ज जे होते ते 928 आणि 1742 होते, परंतु 2.5 कोटीला मर्यादित राहून या सगळ्या मशीन्स घ्यायच्या होत्या किंवा मशीन्स द्यायच्या आहेत। याच्यामुळे पात्रतेची एक यादी तयार करण्यात आली आणि त्या पात्रता
असलेल्या मशीनपेक्षा जादा असू शकतात म्हणून एक वेगळ्या पद्धतीची लॉटरी काढण्यात आली. जी म्हाडामध्ये जशी आपण लॉटरी काढतो म्हणजे कोणाला घर मिळणार याचं नाव नसतं परंतु नंबर असतो. त्या नंबरवर पारदर्शक पद्धतीनं अशा पद्धतीने लॉटरी काढण्यात आली. लॉटरीतनं नंबर काढण्यात आले परंतु आजपर्यंत कुठच्याही व्यक्तीच्या नावावर डीबीटी करण्यात आलेलं नाही. परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केलेली आहे की याच्यामध्ये काही लोकांना प्राधान्य देऊन ही यंत्र देण्याचा प्रयत्न आहे. तर यंत्र देण्याची एजन्सीज न नमल्यामुळं ही यंत्र घेण्याचा प्रश्न येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याची नक्की आपण चौकशी करू. परंतु प्रायमा फेसी असं दिसतंय की सगळी जी प्रक्रिया आहे ही पारदर्शकपणानं राबवण्यात आलेली आहे. आणि पारदर्शकपणानं राबवण्यात येत असताना एक स्पष्ट आहे की यंत्र घेण्यासाठी कुठची एजन्सी नेमण्यात आलेली नाही आणि नेमण्यात येणार नाही. उदय सामंत यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आपण एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की ही सगळी गडबड काय आहे. हा जो पैसा आहे हा प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतला पैसा आहे. म्हणजे काय नेमकं होतं तर खनिज क्षेत्राची कंत्राटं किंवा ते ज्यांना दिली जातात ज्या मोठमोठ्या कंपन्यांना त्याच्यातला काही भाग हा त्यांना त्या क्षेत्राचा विकास आणि त्या क्षेत्रातली जी बाधित नागरिक आहेत त्यांच्या कल्याणकारी योजनासाठी राबवायचा आहे. म्हणजे बेसिक काय आहे की हा जो निधी वापरला गेलेला आहे हा खाणकामाने बाधित क्षेत्र आणि खाणकामाने बाधित लोक नागरिक यांच्या कल्याणासाठी वापरायचा आहे. किसन कथोरे यांनी बदलापूरमधला विषय मांडला परंतु हा विषय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या म्हणजे तो ठाण्यापासून ते बदलापूरपर्यंतच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. ठाणे शहर असेल अगदी मधलं मग तुम्ही कळवा घ्या, दिवा घ्या, कल्याण डोंबिवली घ्या, तुम्ही उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर घ्या, या सगळ्या भागांमध्ये महिलांना मोफत घरघंटी आणि शिवण यंत्राचं वाटप आम्ही करतोय असा एक चित्र निर्माण करण्यात आलं. जाहीर कार्यक्रम करण्यात आले. हे कार्यक्रम त्या महानगरपालिकांनी केले. म्हणजे ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका, आता बदलापूर नगर परिषदेने सुद्धा कार्यक्रम केलाय. शासकीय कार्यक्रम होता. कल्याण डोंबिवलीच्या कार्यक्रमामध्ये खासदार श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे ही सगळी मंडळी, आमदार वगैरे तिथे हजर होते आणि त्यांच्या उपस्थितीत हे सगळं वाटप केलं गेलंय. आता जर एका बाजूला उदय सामंत अधिवेशनात सांगतायत की ही डीबीटी योजना आहे आणि त्यामुळे कुठली एजन्सीच नेमलेली नाहीये, महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि त्यांनी ती वस्तू विकत घ्यायची. जर महिलांच्या खात्यामध्ये जर पैसे जाणार असतील आणि त्यांनी ती वस्तू विकत घ्यायची असेल तर मग हा वाटपाचा मुद्दा आणि हे वाटपाचे जेवढे कार्यक्रम झाले ते कसे काय झाले, ते कुठल्या आधाराने झाले, त्या ज्या वस्तू वाटल्या गेल्या महिलांना त्या महिलांनी खरेदी करून आणल्या होत्या की तुम्ही तुमच्याकडच्या खरेदी केलेल्या वस्तू महिलांना मोफतच्या नावाखाली वाटल्यात, असा एक प्रश्न निर्माण होतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की बेसिक काय आहे या योजनेतलं की ही योजना खाणकामाने बाधित क्षेत्र आणि खाणकामाने बाधित लोक यांच्यासाठी असल्यामुळे ठाण्यापासून ते बदलापूरपर्यंत जितक्या लाभार्थी महिलांना ह्या योजनांचा लाभ मिळाला, ज्यांना घरघंटी मिळाली, ज्यांना शिवणयंत्र मिळालं, त्या खाणकामाशी निगडीत नागरिक आहेत का, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. शासनाला जर चौकशी करायची असेल तर सगळ्यात पहिली चौकशी ही झाली पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये हा निधी वापरण्यात आला ते खाणकामाने बाधित क्षेत्र आहे का आणि खाणकामाने बाधित लाभार्थी आहेत का, इथे पहिली आधी चौकशी झाली पाहिजे. दुसरा यातला मुद्दा काय आहे की काय नेमकं कल्याणकारी काम केलं पाहिजे, तो निधी कसा वापरला पाहिजे, कुठल्या कामांवर वापरला पाहिजे, त्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वावर अवलंबून महाराष्ट्र सरकारचे सुद्धा परिपत्रक आहेत. त्या परिपत्रकांमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या निधीचा वापर कशा पद्धतीने करता येणार आहे. परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून त्यांनी ह्या निधीचा वापर आपली वोट बँक तयार करण्यासाठी केला आणि त्यातून त्या निधीमधून महिलांना शिवणयंत्र आणि घरघंटी हे महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली देण्यात आली. या दोन्ही वस्तूंच्या वाटपाचा महिला सक्षमीकरणाशी काही संबंध नाही. जर संबंध असलाच तर तो फक्त भ्रष्टाचाराची आहे. आपण समजून घेऊया की यातला भ्रष्टाचार नेमका काय झालेला आहे. एकतर ही डीबीटी स्कीम आहे.
डीबीटी स्कीमनुसार काय होतं की लाभार्थ्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा प्रकारची ही योजना असते. म्हणजे तुम्हाला जो काही लाभ मिळायचा आहे तो त्याची रक्कम बँकेमध्ये हस्तांतरित झाली पाहिजे. हे कोणाची योजना आहे, कोणाचं स्वप्न आहे? हे साक्षात दस्तूर खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं असं धोरण की वस्तू देण्यापेक्षा त्याच्यामध्ये खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतो, त्यापेक्षा नागरिकांना त्या वस्तूच्या किमती एवढे पैसे खात्यात द्यावेत, नागरिकांना स्वातंत्र्य द्यावं की त्यांनी आपल्या पसंतीची वस्तू पसंतीच्या दुकानातून पसंतीच्या कंपनीची खरेदी करावी. जर त्यांना असं वाटलं की अधिक क्वालिटीची वस्तू खरेदी करायची असेल, अधिक किमतीची, तर त्यांनी आपल्या पदरचे पैसे टाकायचे आणि ती वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूचा फोटो, त्याचं बिल वगैरे आहे ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा शासकीय यंत्रणा असतील त्यांच्याकडे सादर करायचं, असं अपेक्षित आहे या योजनेला. या सुद्धा योजनेमध्ये जे आता घरघंटी आणि शिवणयंत्राचं वाटप होत आहे त्यात सुद्धा महिलांच्या खात्यावर मंजूर झालेली रक्कम साधारणपणे 21,700 आणि शिवणयंत्रासाठी म्हणजे घरघंटीसाठी 21,700 आणि शिवणयंत्रासाठी 13,500 अशी रक्कम मंजूर झालेली आहे. म्हणजे तितक्या महिलांच्या खात्यामध्ये जर हे पैसे गेले असते तर त्या किमतीच्या वस्तू महिलांनी खरेदी केली असती. परंतु या महिलांना ज्या कंपनीच्या वस्तू वाटण्यात आलेल्या आहेत, घरघंटी आणि शिवणयंत्र, त्यातल्या घरघंटीची किंमत ही तुम्ही अधिक क्वालिटीची जरी घरघंटी घेतलीत, या घरघंटीचं एक मोठं व्यापार केंद्र गुजरातच्या अहमदाबादमध्ये आहे. जास्तीत जास्त गुणवत्तेची घरघंटी जर तुम्ही घेतलीत तर ती 7,000 रुपयाला मिळते. म्हणजे ज्या महिलांना 21,700 रुपयांची वस्तू मिळणार होती त्यांच्या गळ्यात 7,000ची वस्तू त्यांच्या गळ्यात मारण्यात आलेली आहे. 6,000 ते 7,000ची वस्तू. ते शिवणयंत्राच्या बाबतीमध्ये झालेले आहे. शिवणयंत्रासाठी महिलांसाठी मंजूर पैसे आहेत 13,500. म्हणजे त्यांच्या खात्यात 13,500 जायला पाहिजे होते आणि मग त्यांनी त्यांच्या पसंतीचं शिवणयंत्र खरेदी करायला पाहिजे होतं. या महिलांना जे शिवणयंत्र देण्यात आलेलं आहे ते 4,500 बॉस कंपनीचं आहे. ह्या दोन्ही किमती ज्या मी सांगतोय, तुम्ही मार्वेल आणि बॉस यांचं घरघंटी आणि शिवणयंत्र जर ॲमेझॉन वगैरेवरती जर चेक केलं तर 6,000 ते 7,000 घरघंटीची किंमत आणि 4,500 रुपये बॉस या कंपनीच्या शिवणयंत्राची किंमत आहे. याचा अर्थ काय की जिथे 13,000ची वस्तू मिळणार होती तिथे 4,500ची वस्तू गळ्यात मारण्यात आलेली आहे. जिथे 21,700ची वस्तू मिळणार होती तिथे 6,000ची वस्तू गळ्यात मारलेली आहे. म्हणजे महिला सक्षमीकरण नाही आहे, तर महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली त्या महिलांची सरळ फसवणूक करण्यात आलेली आहे. आता मुद्दा काय निर्माण होतो की महिलांच्या खात्यावर पैसे जायला हवे होते, तसे तर गेलेले नाही आहेत. आणि मग ही जी कंपनी आहेत त्यांनी प्रत्येक शहरामध्ये मोठ्या जागा घेऊन गोडाऊन सारखं केलं, तिथे सगळा तो माल उतरवला गेला. भासवण्यात असं आलं महिलांना की जणू काही ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच ते वाटप करतायत. आणि मग महिलांनी सुद्धा विसंबून काही महानगरपालिकाच वाटप करते, त्यामुळे विसंबून त्यांनी तिथे त्यांचे आधार कार्ड वगैरे जे काय डॉक्युमेंट असतील, पॅन कार्ड, ते घेऊन गेले. विश्वासावरती ते कागदपत्र त्यांनी तिथल्या बसलेल्या लोकांना दिली आणि त्या वस्तू ताब्यात घेतल्या. त्यांना असं वाटलं की हे मोफत आहे. महिलांना हे सांगण्यातच आलेलं नाहीये की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि तुम्हाला ती वस्तू विकत घ्यायची, हे त्यांना सांगण्यात आलेलं नाही. कायद्याने बघा लोक चळवळीने उल्हासनगरमध्ये अशा प्रकारचं वाटप हे स्पॉटवर जाऊन बंद पाडलेलं आहे. आयुक्तांकडे त्याची तक्रार केली, आयुक्तांनी मग आपली माणसं पाठवली, अधिकारी पाठवले आणि ते वाटप बंद केलं. आयुक्त होते तिथे विकास ढाकणे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या वाटपाशी उल्हासनगर महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सोशल मीडियामध्ये स्पष्टपणे खुलासा केला होता की हे काही वाटप जे सुरू आहे त्याचा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की जर महानगरपालिकांचा संबंध नाही आहे, महिलांना जाऊन वस्तू स्वतः विकत घ्यायच्या आहेत, मग हे वाटप कोण करतं? हे कोण लोक आहेत ज्यांनी इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणावरती ह्या वस्तू खरेदी करून हे महिलांना जे मोफतच्या नावाखाली वाटतायत, हे कोण आहेत? ह्याची चौकशी खरं म्हणजे झाली पाहिजे. ही कुठली कंपनी आहे आणि हे महिलांना मोफत वाटप का करतायत? बरं, समजा त्यांनी महिलांना त्या वस्तू विकत असतील, हा भ्रष्टाचार आहे समजा, असं धरूया आपण. ते वस्तू विकतायत आणि असं दाखवतायत की महिला आमच्याकडून विकत घेत आहेत, असं जर दाखवत असतील तर उदय सामंत यांनी सांगितलं की महिलांच्या खात्यावर अजून डीबीटी झालेलंच नाही आहे, तर मग ह्या महिलांना वस्तू मिळाल्या कशा? नेमका प्रकार काय आहे? जी कोणी तथाकथित कंपनी आहे ती कोणाची कंपनी आहे?
कुठल्या राजकीय नेत्यांशी निगडीत ही कंपनी आहे, ह्याच्यामध्ये राजकीय लोक इन्व्हॉल्ड कोण आहेत, आणि ती कंपनी हे सगळे पैसे जे एवढे करोडोमध्ये गुंतवते आहे हे कसे मिळवणार आहे, ते परत कसे मिळवणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेत जेव्हा कायद्याने बघा लोक चळवळीने दबाव आणला प्रशासनावरती, तेव्हा उल्हासनगर महानगरपालिकेने 5.5 कोटी स्टेट बँकेमध्ये ट्रान्सफर केले कल्याण शाखेमध्ये. आणि स्टेट बँकेचं काम होतं की त्यांनी महिलांना इझी पे कार्ड इश्यू करायचे होते, आणि ते इझी पे कार्ड स्वॅप करून त्या महिलांनी हे आपली वस्तू विकत घ्यायची होती. स्पष्ट गोष्ट काय दिसते की ज्या कोणी कंपनी आहे ही फ्रॉड कंपनी आहे, जिने महिलांची फसवणूक केलेली आहे. ती कंपनी या महिलांकडून हे सगळे स्वॅप जी इझी पे कार्ड आहेत ती गोळा करणार किंवा त्यांना फोन करून बोलवणार, त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून ते कार्ड स्वॅप करून घेणार. 6,000ची वस्तू त्यांच्या गळ्यात मारल्यानंतर 21,500 ते स्वॅप होणार. 21,500 त्या कंपनीला मिळणार. 15,000 रुपये घरघंटीमध्ये फाळका आणि जवळजवळ 10,000 रुपये शिवणयंत्रामध्ये फाळका. म्हणजे 10 ते 15,000 एका महिलेमागे जर आपण धरले, उल्हासनगरमध्येच एकट्या उल्हासनगरमध्ये जवळजवळ 3,000 महिलांनी हा लाभ घेतला. आपण अधिवेशनात ऐकलं की बदलापूरमध्ये 3,000 महिला होत्या. त्यामुळे ठाण्यापासून जर आपण बदलापूरपर्यंतचा आकडा जर आपण बघितला तर हा एक मोठा आकडा आहे. हा जवळजवळ 20-25,000 महिलांचा आकडा आहे. आणि एका महिलेच्या मागे जर 15,000 रुपयेचा जर फाळका मारला जात असेल, त्यांची फसवणूक केली जात असेल, तर 20 ते 25,000 महिलांच्या जर आपण सगळा हिशोब केला तर हा एक मोठा करोडोंचा घोटाळा आहे. देवेंद्र फडणवीस यांना कायद्याने बघा लोक चळवळीचं आव्हान आहे, आवाहन सुद्धा आहे आणि आव्हान सुद्धा आहे. हा प्रश्न किसन कथोरे यांनी अधिवेशनात मांडला, परंतु एकूणच त्यांचा प्रश्न विचारण्याचा रोख, त्याच्यावर उदय सामंतांनी दिलेलं उत्तर, या सगळ्यामधून या प्रकरणाची शासन चौकशी करेल अशी काहीही शक्यता नाही. किसन कथोरेंना या प्रश्नासाठी उभं केलं गेलं होतं आणि एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती दबाव आणला जावा, आणि दबावाचं राजकारण भारतीय जनता पार्टी जे करते, खरं म्हणजे त्या दबावाच्या राजकारणाचा हा सगळा भाग होता किसन कथोरेंचा, त्यांची लक्षवेधी. शासन याच्यामध्ये काहीही चौकशी करण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे कायद्याने वागा लोक चळवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देते की या सगळ्या प्रकरणाची एक स्वतंत्र चौकशी समिती नेमून, जर तुमच्यात दम असेल तर, तुम्ही बाता खूप मारता देवेंद्र फडणवीसजी, खूप बड्या तुम्ही तोंडाच्या वाफा काढता, परंतु तुम्ही प्रामाणिक नाही आहात. ह्या अनेक प्रकरणामध्ये सिद्ध झालेलं आहे. कायद्याने बघा लोकचळवळ तुम्हाला घरघंटी आणि शिवणयंत्राच्या या घोटाळ्यामध्ये आव्हान करते की तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाची, घोटाळ्याची एक स्वतंत्र समिती नेमून चौकशी केली पाहिजे. या संदर्भामध्ये आर्थिक गुन्हे शाखा जी आहे त्यांना चौकशीचे आदेश दिले पाहिजेत, आणि अँटी करप्शन खात्याला सुद्धा चौकशीचे समांतर चौकशी तिथून सुद्धा झाली पाहिजे. ही सगळी मंडळी कोण आहेत, ही कंपनी कोण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जरी तुम्ही असं खुलासा करायचा प्रयत्न केला जसा उदय सामंतांनी केला की महिलांना ती वस्तू खरेदी करायची आहे, तर ठाण्यापासून बदलापूरपर्यंतच्या सगळ्या 25,000 महिलांनी एकाच कंपनीकडून, एकाच कंपनीची, आणि ती पण आपल्याला जो लाभ मिळणार आहे त्याच्यापेक्षा 1/3 पटीने कमी अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची वस्तू महिलांनी का खरेदी केली, याचं उत्तर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे की हा जो निधी आहे, हा निधी खाणकामाशी बाधित क्षेत्र आणि खाणकामाने बाधित नागरिक, हा त्यांच्या कल्याणासाठी निधी आहे. हा कष्टकऱ्यांसाठी, खाणीवरती जी माणसं आपला घाम गाळतात, कष्ट करतात, हा त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी, त्यांच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे, आणि तो तिथेच वापरला गेला पाहिजे. हा निधी महाराष्ट्रामध्ये गेले जर आपण 2-4 वर्षातली आकडेवारी जर पकडली तर किमान 5,000 कोटी या खनिज क्षेत्र कल्याण निधीमधून महाराष्ट्राला मिळालेले आहेत. हे 5,000 कोटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे खर्च झाले याचा खुलासा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासमोर केला पाहिजे.